जय शिवराय. मराठ्यांनो, मला माफ करा. आज मी अशा 3 व्यक्तीबद्दल आपल्या समोर त्यांचा इतिहास घेऊन येत आहेत की मराठ्यांना सुद्धा कळले पाहिजे की ही नेते आपले आहेत की परके. शरदचंद्र पवार, त्यांची मुलगी सुप्रिया सुळे ही स्टेटमेंट करत आहे की माझ्या लेकीला आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको. अरे शरद पवारला कशाची आरक्षणाची गरज? अरे शरद पवार तर ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे आणि त्याला काय गरज पडणार? आणि प्रॉपर्टी जळता जाणार नाही एवढी प्रॉपर्टी शरद पवारच्या नावावरती आहे, मग गरज काय? दुसरी व्यक्ती आहे नारायण राणे. अरे जो नारायण राणे, त्याला मराठा समाजाच्या जीवावरती मंत्री संत्री अनेक पद भोगली, असं ह्या नारायण राणे कोंबडी चोर, त्याचा एक मुलगा मंत्री, एक आमदार, तो स्वतः खासदार, याला काय गरज पडली आरक्षणाची? दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट, आपला तिरक्या डोळाचा सदावर्ते, त्याची अवकात नसताना देखील सदावर्ते हा गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाला निषेध करतो. संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांची मुंबई येथे जे आंदोलन होणार होतं तिथे कोर्टामध्ये याचिका टाकतो. अरे भिकार चोटा, तुला कोर्टामध्ये तुला केस भेटत नाही म्हणून एखाद्या समाजाला टार्गेट करणं हे कितपत योग्य? या सदावर्त्याला जाहीररित्या सांगतो, ज्या वेळेस हा जालना इथे आला त्याला त्याच्या गाडीवरती जी धक्काबुक्की, त्याला गाडीवरती जे झालं ते त्याने स्वतः घडवून आणलं. आणि सदावर्तेची प्रॉपर्टी किती? सदावर्त्याचा मेन आका हा छगन भुजबळ आहे. हे सर्व मराठ्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. नारायण राणेकडे एवढी प्रॉपर्टी असताना देखील शरद पवार, नारायण राणे आणि सदावर्ते यांच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ झाली, पण माझा गोरगरीब शेतकरी मराठा, आज गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांकडे कोणी बघायला तयार नाही. आज अनेक मंत्री संत्री आमदार खासदार झाले, मराठ्यांचे नेते देखील झाले, पण 4 पत्राच्या खोलीमध्ये राहणाऱ्या संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे फक्त आणि फक्त गोरगरीब मराठा उभा राहिला. आणि त्यांनी करून दाखवलं. त्यांनी सगळ्याच्या छाताडावर पाय ठेवून मराठ्यांना, गोरगरिबांना ओबीसीतून आरक्षण घेऊन दाखवलं. अरे जळणारे जळत राहतील, पण माझा संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी अनेक वादळे निर्माण झाले. अख्खं मंत्रिमंडळ सुद्धा त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले. अनेक जाती त्यांच्या विरोधात जाऊन देखील मराठ्यांचा लढा यश करण्यामागे पाठीमागचा हेतू फक्त एकच की गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे. अनेक आमदार मंत्री खांत्री, आमचे अनेक गाजलेले नेते आमच्या विरोधात गेले, पण संघर्ष श्री मनोज